ही कुंडलिनी म्हणजे आपलं जे थर्मामीटर असतं ना, ते मर्क्युरी कशी वर जातो आणि मग खाली येतो तशी जाते. तर मी असं वाचलं होतं की काही संत महात्मे असतात ते जिथे पाहिजे तिथे आपली कुंडलिनी स्थिर ठेवू शकतात, म्हणजे विशुद्धी चक्रात, अनाहत चक्रात. बरोबर आहे ना? कुंडलिनी ही शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती पूर्ण शरीरभर तिचं अस्तित्व निर्माण होत असतं. आणि या सगळे जे चक्र आहेत, 7 चक्र जे आहेत, ते जेव्हा त्याचे पदर उलगडले जातात, माऊलींनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे की हे पदर हे एखाद्या कमळाच्या पाकळ्यासारखे दिसतात. सहस्त्रार म्हणजे 1000 पाकळ्या ना? ते अगदी बरोबर. जर आपल्याला ज्ञानेश्वरीचं म्हणजे इतकं अगाध ज्ञान आहे, ते जर एका ओवीत सांगायचं असेल तर कुठली ओवी तुम्ही सांगाल? ज्ञानेश्वरीची पहिलीच ओवी, जिथं ज्ञानेश्वरी सुरू होते आणि ज्ञानेश्वरी संपते खऱ्या अर्थानं. माऊली म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे भगवंता, मी तुला नमस्कार करतो. त्यांनी या ब्रह्मांडाला ज्यानं निर्माण केलं अशा ओंकार स्वरूप ब्रह्माला साद घातलेली आहे, त्याला नमस्कार केलेला आहे. आणि त्याचा जय जयकार करणारे जे वेद आहेत, त्या वेदांना देखील तू समजला नाहीस. ते देखील नेती नेती म्हणाले, नाही नाही भगवंता, तुझं संपूर्ण वर्णन आम्ही करू शकत नाहीत. अशा परब्रह्माला त्या तुझा जय जयकार असो असं म्हणाले. आणि पुढे ते असं म्हणतात त्याच ओळीत की जय जय स्वसंवेद्या. आता इथं संवेदनेला खूप महत्त्वाचा अर्थ आहे. स्वतःच्या अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मरूपाला खूप महत्त्वाचा अर्थ आहे. आत्मरूपाचं दर्शन हेच तर भगवंताचं दर्शन आहे. स्वतःच्या अंतरंगातला परमेश्वर तुम्हाला पाहायला मिळणं यासाठीच तर ही साधना आहे. प्रत्येकाला आपल्या आत्म्याच्या ठाईचा भगवंत समजला की तो समोरच्या मधला भगवंत त्याला दिसतो. तर ज्ञानेश्वरीचा प्रवास जो सुरू होतो पहिल्या ओवीमधून, ते अगदी पहिल्या ओवीतच संपतो. माऊलींना हेच तर सांगायचं आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या संवेदना त्या निसर्गाप्रतीच्या, त्या मानवाप्रतीच्या, त्या ब्रह्मांडाप्रतीच्या जागृत करायच्या आहेत. समोरच्यात भगवंत दिसला की आपण त्याच्याशी चांगलंच वागणार. अगोदर आपल्यातला दिसला पाहिजे. अगोदर आपल्यातला भगवंत दिसला सगळ्यामध्ये की आपोआपच सगळ्यामधला भगवंत आपल्याला दिसायला सुरुवात होते. म्हणून अंतर्मनाचा प्रवास हा खूप महत्त्वाचा आहे. साधनेमधला वारकरी संप्रदाय हा अगोदर आतमध्ये जायला शिकवतो, स्वतःला नम्र व्हायला शिकवतो. नम्र झाला तू का? नम्रता, स्वतःमध्ये पाहण्याची वृत्ती, मला जसं हवं आहे, मला जसं योग्य वाटतं, निसर्ग जसा आहे तसाच मी होऊ शकतो का, ही आंतरिक भावना. कुठल्या गोष्टीनं मला वेदना होणार आहेत, मग त्या समोरच्याला होऊ शकतात का, ही संवेदना. वेदना जाणाया जागवू संवेदना. जेव्हा आत्मप्रचिती येते आतल्या भगवंताची, तिथेच ती भक्ती, तिथेच ते प्रेम, तोच तो साक्षात्कार, नाही का? आणि तिथेच ती मुक्ती. आणि तिथेच ती मुक्ती. जर आपल्या प्रेक्षकांना एक तत्व तुम्ही सांगू शकाल की अष्टांग योगामधलं एकच तत्व तुम्ही रोज करा आणि तुमचं परिवर्तन होईल, तर ते कुठलं तत्व असेल? कुठलंही एक, कुठली एक प्रॅक्टिस? यम आणि नियम हे 2 तत्व मला वाटतं अष्टांग योगातले हे खूप महत्त्वाची तत्व आहेत सध्याच्या युगासाठी. सर्व लोकांनी या तत्वाकडं अत्यंत बारकाईनं जर बघितलं तर एक सामाजिक तत्व आहे आणि दुसरं वैयक्तिक तत्व आहे. म्हणजे मला सामाजिक उत्तरदायित्व माझं समजतं आणि वैयक्तिक पातळीवर माझं आचरण कसं असायला पाहिजे हे ज्ञात होतं. मला वाटतं ह्या 2 तत्वाला आपण जर अभ्यासक्रमामध्ये आणलं, शिक्षण पद्धतीमध्ये आणलं, तर प्रत्येकाच्या जाणीवा ह्या अत्यंत बालवयात जागृत होतील. माझं समाजाप्रती, माझ्या आईवडिलांच्या प्रती असलेलं उत्तरदायित्व मला समजेल. हा समाज माझ्यासाठी काय करतोय, ही सृष्टी माझ्यासाठी काय करते, ह्याच्या जाणीवा संवेदनाच्या रूपानं त्याच्या अंतःकरणात प्रगट होतील.
आणि मग ज्ञानदेवांचं पसायदान अवतीर्ण झालेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर. खरं म्हणजे हे सगळं आकलनाच्या पलीकडचं असं वाटतं, पण हळूहळू तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे यम आणि नियम एक जर आपण करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांना जे अपेक्षित होतं इतक्या शेकडो वर्षापूर्वी ते आजही करता येणं शक्य आहे, कलियुगात सुद्धा. तुम्ही इकडे आलात कृष्णाजी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना नक्कीच ह्याच्यातनं खूप काही शिकायला मिळालेलं आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना असं म्हणेल की वारकरी संप्रदाय आणि त्याचं तत्त्वज्ञान हे जीवनामध्ये अत्यंत मूलगामी परिवर्तन घडवून आणणारं तत्त्वज्ञान आहे. त्याकडे एखादा संप्रदाय, कुठला धर्म, कुठला पंथ म्हणून पाहू नका. तर आपल्याला आपण स्वतः घडवणार असू आणि त्याचा उपयोग सर्व जगाला होणार असेल तर काय हरकत आहे एखादं चांगलं तत्त्वज्ञान फॉलो करायला. अगदी बरोबर आहे. खरंच आहे ते. रामकृष्ण हरी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.